मग तो भगवान उदार आहे म्हणून ज्याने जे मागितलं त्याला ते दिलं. नवे वैरी जरी असला तरी त्याला देखील मुक्ती दिली. तेव्हा भगवंताची उदारता अशा प्रकारे आहे. हे भगवंतांनी सांगितल्यावर त्यावर ज्ञानेश्वर महाराजांना ते साधक पुन्हा पुन्हा प्रश्न विचारू लागले की तुमचा भगवंत असेल उदार, परंतु तुम्हाला त्यांच्या पुढे भीक मागावी लागणार, हात पसरावा लागणार. म्हणून आज माणूस राहिला नाही. बघा, एका वेळेस एका मनुष्याने काय केलं, 2 तरणी गोरी बैल बैलगाडीला जोडली. आता तरणी गोरी बैल, आता काय काय नसतील शेतकरी, पण काय तर शेतकरी आहेत ना, पण इथं सर्व शेतकरी आहे ना. हां, मग तुम्हाला माहीत असतील तरणी गोरी बैल. आता आमच्या म्हाताऱ्या आजीला माहीत असतील. माहीत आहे का आजी? माहीत आहे का? अशी लहान लहान असते बघा. मग त्याने ती तरणी गोरी बैल बैलगाडीला झुपली आणि मग तरणी गोरी बैल ती नुसती वदाडक 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 पळायला लागली. आता महाराजांनी वाजवलं का अगदी तशीच ती बैल पळायला लागली. आणि मग त्या गृहस्थाने ती कशी मशी शेतापर्यंत नेली आणि शेतात एका जागेवरती बांधली आणि दिवसभर काबाड कष्ट केले आणि संध्याकाळी घरी आला. घरी यायचं म्हणून डबल ती बैल सोडली आणि बैलगाडीला झुपली आणि घरी निघाला. मग बघा, माहेरचं कुणी आलं की पप्पीची माय कशी करते, अगदी तशीच. किंवा घरात कुणी पाहुणं आलं की लहान लेकरू कसं करते नाडव्याने, तसंच ती बैल गाव पाहून पळायला लागली आणि पळता पळता त्या बैलाच्या नाकातली यसन तुटलं आणि हा गृहस्थ मोठ्या मोठ्याने ओरडून सांगू लागला, बैलाच्या नाकातली यसन तुटली आहे, गाडीवरचा ताबा सुटलाय, चाक तुमच्या पायरूल जाईल, तुम्हाला दुखापत होईल, सरका बाजूला सरका. सर्वजण बाजूला झाले, परंतु एक शांता नावाची बाई रस्त्यावरती उभी होती. हे पाहून शांता, तुम्हाला नाही म्हणले मी, तुम्हाला नाहीतर माणसानं आली कुठं माझंच नाव घेतलं. मग ती शांता काकू रस्त्यावरती उभा राहिली. हे पाहून त्या गृहस्थाचे हातपायच गळून गेले. तरी तो मोठ्या मोठ्याने ओरडूनच सांगू लागला, ओ काकू, बाजूला सरका बाजूला, बैलाच्या नाकातली यसन तुटली आहे, गाडीवरचा ताबा सुटलाय, चाक तुमच्या पायावरून जाईल, तुम्हाला दुखापत होईल. परंतु शांता काकू तशी पुढचीच होती. मग शांता काकू म्हणाले, येऊ दे तुझी गाडी, मोड दे पाय, रस्ता काय तुझ्या बापाचा आहे का? रस्ता काय तुमच्या बापाचा आहे का? मग ते चाक त्या बाईच्या पायावरून गेलं आणि तिला दुखापत झाली. मग ती बाई हॉस्पिटलमध्ये जायचं सोडून कुठं गेली? कोर्टात गेली आणि केस नोंदणी केली. मग इकडं आग्रस्त घरी येऊन रडत बसला आणि म्हणू लागला, माझ्या पिढ्या होऊन गेल्या, परंतु आजपर्यंत मी कोर्टाची पायरी सुद्धा चढलो नाही आणि या ज्या मूर्ख बाईमुळे मला कोर्टात जाण्याची वेळ आली आहे. मग वकील साहेब म्हणाले, आपण काळजी करू नये, मी वकील. तिथं गेलं की जज साहेब प्रश्न विचारते. मग प्रश्न विचारलं की काहीच बोलायचं नाही, फक्त काय म्हणायचं, बुईंग बुईंग म्हणायचं फक्त. हा तिथं गेला. जज साहेबने त्याला पहिला प्रश्न विचारला, तुझ्या गावाचं नाव काय? हा म्हणाला बुईंग. मग जज साहेबने त्याला दुसरा प्रश्न विचारला, तुझं नाव काय? तो म्हणाला बुईंग. मग जज साहेबने त्याला तिसरा प्रश्न विचारला, तुझ्या बापाचं नाव काय? तो म्हणाला बुईंग. मग जज साहेबने चौथा प्रश्न विचारला, ही बाई कोण? तर तो म्हणाला बुईंग. मग आता तर शांता काकू जाग मस्तकाला गेली आणि शांता काकू मोठ्याने ओरडून सांगू लागली, ओ जज साहेब, आज तर हा नुसता बुईंग बुईंग करायलाय, कार तर लय मोठ्याने ओरडून सांगत होता, सरका बाजूला सरका, बैलाच्या नाकातली यसन तुटली आहे, गाडीवरचा ताबा सुटलाय, चाक तुमच्या पायरून जाईल, तुम्हाला दुखापत होईल. पण आज मुर्दा नुसता बुईंग बुईंगच करायलाय. मग आज मुर्दा नुसता बुईंग बुईंगच करायलाय. मग ही सगळी गोष्ट जज साहेबला कळाली आणि जज साहेबने धरलं त्या बायला आणि टाकलं कस्टडीमध्ये. आणि मग इकडे आग्रस्त आनंदाने घरी आला आणि बायकोला म्हणाला, मस्त असे पापड भजे कर. बायकोने मस्त असे पापड भजे केले आणि अगदी तोंडात भरले आणि मागून वकील साहेब दारावरती उभा होते. वकील साहेब म्हणाले, आपल्या पैशांचं काय? गृहस्था, आपल्या पैशांचं काय? गृहस्थ म्हणाला बुईंग. फक्त कीर्तन झाल्यावर मला बुईंग नको म्हणणार तर झालं. मग मला आज यातून हेच सांगायचं आहे की ज्या वकिलाने त्या गृहस्थावर उपकार केले, त्या गृहस्थाने उपकाराची फेड उपकाराने केली. मग तसंच भगवान परमात्म्याने आपल्यावरती उपकार केले आहे, मग आपणही त्याची फेड अपकाराने न करता उपकाराने करावी.
उपकाराने करावी. मग भगवान परमात्म्याला वाटलं लोक इथं आल्यावर तरी भजन करतील, नामस्मरण करतील, चिंतन करतील, पण तू लोक करत नाही. मग म्हणून माझं नेहमी सांगणार होतं, जेव्हा जेव्हा भजन होईल तेव्हा तेव्हा टाळी वाजव. विठ्ठल कृपा ठाऊकची आहे संसार दुःखाचा, चित्तिशी न त्यांच्या वाहू नये, असा सर्वांचा अनुभव आहे. सर्व संतांनी याचे अशा प्रकारे वर्णन केले आहे की संसारात ती मात्र सुद्धा सुख नाही. सुख असल्यासारखे वाटते, पण ते किती आहे ते तुकाराम महाराज सांगतात. सुख पाहता जवा पाडे, सुख पाहता जवा पाडे, सुख पाहता जवा पाडे, सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वताए वडे, दुःख पर्वताए वडे, सुख पाहता जवा पाडे, सुख पाहता जवा पाडे, सुख पाहता जवा पाडे, सुख पाहता जवा पाडे, सुख सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वताए वडे, दुःख पर्वताए वडे, सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वताए वडे, दुःख पर्वताए वडे, दुःख पर्वता सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वत एवढे. तात्पर्य म्हणून तुकाराम महाराजांनी त्याला समुद्राची उपमा दिली आहे की ज्याप्रमाणे समुद्रात किती लिटर पाणी आहे याचे मोजमाप करू शकत नाही व करता येत नाही, त्याप्रमाणे संसारात किती दुःख आहे हे कोणाला सांगता येत नाही, हे कोणाला सांगता येत नाही. असा हा संसार दुःखरूप आहे, असा हा संसार दुःखरूप आहे. अशा प्रकारे संसारात किंचित संसार दुःख मूळ, चौकडे हिकड विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ, काम क्रोध लोभ शूनी, पाठी लागली ओढा, हा कौना मी शरण जाऊ, दृष्टी देईल निर्मळ, धर्म जागोस दैवाचा, गोम्या पर उपकारे, आंधळ्या दृष्टी देतो, त्याचे नाव मी उच्चारे. अशा प्रकारे संसारात किंचित सुद्धा सुख नाही. म्हणून एका जणाला विचारलं, का रे तुझ्या चेहऱ्यावरती 12 का वाजल्या? तर तो म्हणाला, काय करू, 40 वर रनिंग चालू आहे, आणखीन लग्न नाही. गरिबाची मुलगी बायको म्हणून करून दिली, गरिबाची मुलगी बायको म्हणून करून दिली, लग्नाला 5-6 वर्ष झाले. मग म्हणलं आता झालं का समाधान? म्हणे कसलं समाधान, लग्नाला 5-6 वर्ष झाले, आणखीन मुलबाळ नाही. मुलबाळ झालं म्हणे, डबल 10-12 वर्षानंतर डबल विचारलं, झालं का समाधान? म्हणे कसलं समाधान, कसलं समाधान, वाटलं पोरगा प्राईम मिनिस्टर व्हावा, झालं मुलगा प्राईम मिनिस्टर. म्हणे आता झालं का समाधान? म्हणे कसलं समाधान, ते कीर्तनात सांगतात ना इंद्रियाचं राज्य चांगलं असतं, तेवढं मिळावं. बरं मिळालं इंद्रियाचं राज्य. मग तो आपला धंदा घुशीसारखा आहे. घुस माहिती आहे ना सर्वांना, घुस जुन्या घराला लागते पा, लागावी अशी माझी इच्छा नाही, पण लागल्यावर मग माहितीची किती माती करते. मग मी एका घुशीला विचारलं, आता गोष्टीतली घुस, गोष्टीतली घुस बोलते ना, गोष्टीतली घुस बोलते ना. मग मी गोष्टीतल्या घुशीला विचारलं, घुसमाय तू किती माती करल्यावर बंद करतेस ग? ती म्हणाली, काय नाही, फक्त डोक्यात कडिक झाला की बंद करते आणि वर येते. म्हणलं मग डोक्यात कडिक झाल्यावर वर कशी येते? तर म्हणाली, काय नाही, फक्त माती बाजूला करते आणि वर येते. आता या घुशीनं अख्खं घर जरी करलं तरीच्या डोक्यात की माती होणार आहे काय? नाही. या गोष्टीने अख्खं घर जरी करलं तरी तिला समाधान मिळणार आहे काय? नाही. मग तसं माणसाला समाधान मिळतं, पण माणसं जे मिळते त्यात समाधान मानत नाही. म्हणून अशा प्रकारे संसारात किंचित सुद्धा सुख नाही. असं दुःखरूप
असं दुःखरूप संसाराला घाबरलेले जिज्ञासू साधक माऊलींकडे आले आणि म्हणू लागले की आम्ही या संसाराने फार दुःखित झालो आहे, आम्हाला या संसारातून सोडवा, आम्हाला या भवरद्दीतून सोडवा. तेव्हा माऊली त्यांना धीर देतात. घाबरू नका, नाबी नाबी म्हणून बोलिले वचन, मी तुमचाच नव्हे तर सर्वांचा संसार सुखाचा करीन, तेच प्रतिज्ञापूर्वक सांगतात. अवघाचे संसार सुखाचा करीन, आनंदे बनीन तिन्ही लोका. ब्रह्मादिका देवापासून ते स्थावऱ्यापर्यंत त्यांची मर्यादा आहे, कारण देवी संसारी आहे, त्यांनाही मरावे लागते. करिता विचारतो हा दृढ संसार, ब्रह्मादिका पार न लगे सामर्थ्य. ब्रह्मादिका देवांना सुद्धा मरावे लागते, ते तुमची आमची काय किंमत आहे. असे असतात ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की मी हा संसार सुखाचा करीन व तिन्ही लोके आनंद करीन. असे म्हणतात तर कोणाच्या आधारावर म्हणतात, तर हे पटण्याकरता एक उदाहरण देते. एक कुटुंब होतं, त्या कुटुंबात 4 मुले होती. 3 मुलांची लग्न झाली. गरीब परिस्थिती असल्यामुळे एकादशी द्वादशी अर्धपोटी राहावं लागायचं. तिन्ही भावांच्या बायकांची लुगडे बघितली तर 3-4 तुकडे जोडलेले. कधी त्यांना सुख नाही, कोणत्याच प्रकारची हौस नाही, दागदागिने नाही. दररोज मोलमजुरी करून पोट भरावे लागते. हळूहळू 4थ्या भावाचे लग्न झाले. तो थोडा शिकलेला होता, त्यामुळे त्याला मुलगी शिकलेली श्रीमंताची बायको मिळाली. ती मुलगी घरी आली तेव्हा तिला तिन्ही पीडित झालेल्या भावांच्या बायका म्हणू लागल्या, तुझे करंटे कपाळ आहे, कारण तुझ्या वडिलांनी तुला यांच्या घरी दिले आहे. याचा विचार केला नाही, कारण तू श्रीमंताची मुलगी आहे आणि गरीबाच्या घरी येऊन पडलेली आहे, म्हणून तुला आता आमच्यासारखं असह्य दुःख सहन करावे लागतील. कारण यांच्या घरी एक वेळचे जेवण नीट नाही, अंगावरती कपडे नीट नाही, दररोज मोलमजुरी करून पोट भरावे लागते, म्हणून तुला आता आमच्यासारखं असह्य दुःख सहन करावे लागतील. यावरती मुलगी म्हणाली, मला तुमच्यासारखे भिण्याचे काहीच कारण नाही, कारण माझे वडील श्रीमंत आहे, म्हणून मी त्यांच्याकडे जाईल व मला लागेल तेवढी सामुग्री घेऊन येईल व माझा संसार सुखाचा करीन, म्हणून मला तुमच्यासारखे भिण्याचे काहीच कारण नाही. येथे दृष्टांत संपला. ज्ञानेश्वर महाराज आपल्या साधकांना रूपकाच्या भाषेतून सांगतात की मी हा संसार कोणत्या कारणाने सुखाचं करीन, तर तेच ज्ञानेश्वर महाराज अभंगाच्या तृतीय चरणात सांगतात. भेटे न मायरा पुलिया, ते माहेर कोठे आहे, तर जाऊया द्वीपा माझे एक पंढरपूर गाव. धर्माचे नगर देखा विठो पाटील त्याचे नाव, त्याचे आणखीन काय ऐश्वर्य आहे, तर त्याचे वर्णन तुकाराम महाराज करतात. भीमा तिरेक विसविले नगर, त्याचे नाव पंढरपूर, त्याचे नाव पंढरपूर. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, माझे वडील सामर्थ्य आहे, जगाचे पाटील असून ऐश्वर्य संपन्न सम्राट आहेत, परंतु यावर ज्ञानेश्वर महाराजांना ते साधक म्हणू लागले की तुमचा भगवंत असेल उदार, तुमचा भगवंत असेल उदार, कारण जगात असे काही श्रीमंत गृहस्थ आहे की संपत्ती भरपूर पण कधी वर हात करणार नाही, म्हणून औंदार्याबरोबर दातृत्व असलं पाहिजे. मग एक गृहस्थ, परंतु एक श्रीमंत गृहस्थ परंतु फार कंजूस, कधी कोणाला काही दान धर्म उपकार करणार नाही. नव्हे त्याने लग्न सुद्धा बरेच वय होईपर्यंत केले नाही, कारण लग्न करावे तर बायको चांगली मिळेल तर ठीक, नाहीतर सर्व संपत्तीचा नाश करील या भीतीने तो लग्न सुद्धा करत नसे. काही दिवसांनी गावातील लोकांच्या आग्रहाने लग्न केले. ती नवीन मुलगी घरी आली. दुसऱ्या दिवशी गावातील भजनी मंडळ दुसऱ्या जवळच्याच गावात कीर्तनाचा कार्यक्रम ऐकण्याकरिता निघाले, म्हणून त्या गृहस्थालाही बरोबर नाही. हा गेला, हा अर्ध्या रस्त्यात गेला, याला घरची आठवण झाली. तो बरोबरच्या लोकांना म्हणाला, माझ्या घरी खूप महत्वाचे काम आहे, ते करून मी ताबडतोब तुमच्या मागवून येतो. तो घरी आला, दारावरती थाप मारली तर बायकोने दार उघडले. ती म्हणाली, का हो तुम्ही तर कीर्तनासाठी गेले होते, मग परत का आले. तर यावर तो म्हणाला, अगं मी तुला एक महत्वाचं सांगण्याचं विसरलो आहे, तेच सांगण्याकरिता आलो. ती म्हणाली, आता का विसरले. तर हा म्हणाला, अगं तू देवाजवळ गोड तेलाचा दिवा लावला असेल, परंतु तो विजवला की नाही हे सांगण्यासाठी आलो आहे. ती म्हणाली, मी एवढी काय वेडी नाही, दिवा लावला व लगेच दुसऱ्या हाताने विजवला. हे ऐकून त्याच्या पतीला बरे वाटले. यावर त्याची पत्नी त्याला म्हणाली, का हो तुम्ही काही अंतरावर चालत आला, मग तेव्हा तुमच्या पायातील जोडाबूट घासला गेला नसेल का. यावर तो म्हणाला, अगं मी एवढा काय वेडा नाही, हा पहा बूट माझ्या बंगलात आहे. एवढे लोक चिंगूस असतात, एवढे लोक कंजूस असतात, परंतु तो देव असून उदार आहे. तुझा ऐसा कोण उदाराच्या राशी आपुलेची देशी पददासा. देवासारखा उदार दुसरा कोणी नाही. फक्त एक करा, आपले मन त्या भगवंताच्या चरणी लावा. म्हणून महाराज म्हणतात, देवा माझे मन लागो तुझ्या चरणी, देवा माझे मन लागो तुझ्या चरणी.
कोठे धावे मन तुझे चरण दे आता कोठे धावे मन 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 तुमचे चरण देखीला तुमचे चरण देखविला तुमचे चरण देखविला तुमचे चरण देखिरा तुमचे चरण देखिरा तुमचे चरण देखिरा हे भाग गेला सीन गेला हे भाग गेला सीन गेला 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 अवघा झाला ते आनंद अवघा झाला से आनंद अवघा झाला से आनंद अवघा झाला से आनंद अवघा झाला से